2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचे औचित्य साधून नाशिकच्या गोल क्लब मैदानावर भव्य जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे व भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले। दिनांक 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी या जागतिक धर्म परिषदेला महाराष्ट्र व भारतातूनच नव्हे तर तब्बल 8 देशातील भिक्खू संघाचे प्रमुख तसेच बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जागतिक धम्म परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध मूर्तींची पूजा अर्चा करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने भव्य परिषदेला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला साजन बेंद्रे व त्यांच्या सहकार्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणले। तसेच या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत काही ठराव करण्यात आले। त्यामध्ये विशेष करून अहिंसा, करुणा व शांततेच्या मार्गाने या देशाची वाटचाल व्हावी, या देशाला युद्ध नको, बुद्ध हवेत, बुद्ध गया हे पवित्र स्थान बुद्धांच्या ताब्यात द्यावे, महाराष्ट्रातील बौद्धांचे प्रमुख धार्मिक स्थळांवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, वेळोवेळी बौद्ध धर्मांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सक्रिय असलेले व या धम्म परिषदेला महत्त्वाचे योगदान असणारे प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शासकीय सेवेची संधी द्यावी असे महत्त्वाचे ठराव करण्यात आले। यावेळी अविनाश महातेकर, समीर वानखेडे, क्रांती रेडकर व शेवटी रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले आहे। या जागतिक धम्म परिषदेला संपूर्ण देशभरातून सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे गोल क्लब मैदान नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते। बोधगया या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली। महाबोधी महाविहार जे आहे त्या विहाराचे ट्रस्टी आहे, या ट्रस्टीमध्ये सगळे ट्रस्टी बुद्धिस्ट असायला हवे। त्याच्यामध्ये काही ट्रस्टी हिंदू समाजाचे आहे आणि त्यामुळे सर्व देशभरामध्ये आंदोलन होत आहे। त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्यामध्ये सामील आहे। बौद्ध म्हणून आम्ही सगळे भिक्खू संघासोबत आम्ही आहोत आणि माननीय नितीश कुमार यांना मी पत्र पाठवणार आहे, त्यांना एकदा मी जाऊन भेटणारी आहे आणि ते जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार आमच्या ताब्यामध्ये द्या अशी आमची मागणी आहे। सगळे ट्रस्टी आमचे बुद्धिस्ट असले पाहिजे आणि जर त्या ठिकाणी बुद्धिस्ट बदलत नसाल, सगळा ते महाबोधी महाविहार जे आहे आमच्या ताब्यात येत नसाल, ट्रस्टी सगळे आमचे नसतील तर मग आमचा एक माणूस आहे हिंदू मंदिरामध्ये घ्या, ट्रस्टीमध्ये घ्या, अशा पद्धतीची आमची सूचना। पण ठीक आहे, आम्हाला काय तिकडे जाण्याची आवश्यकता अजिबात नाही। प्रत्येक धर्माचा ट्रस्ट वेगळा असतो, त्यामध्ये त्या धर्माचे लोक असतात। पण हे महाबोधी महाविहार जे आहे हे महाविहार आपल्या ताब्यामध्ये द्या, सगळे ट्रस्टी हे बुद्धिस्ट असले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। तसं ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये आहे, सगळं त्या ठिकाणी बुद्धिझमचं कामच चाललेलं आहे। नावाला रेकॉर्ड 1949चा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टेक्निकल अडचण आहे, म्हणून आम्ही बौद्ध भिक्खूंच्या पाठीचे आहोत आणि ते जे महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे, अशा पद्धतीची आपली मागणी, त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे। आपण सगळे देण्यात धम्म परिषदेला आपण आलात आणि प्रकाश लोंढेंचं फार मोठं योगदान आहे। आता त्यांना लाल दिवा मागितलेला आहे, मलाच दिवा नंतर उशिरा मिळाला, आता जेवढ्याला दिवा मिळेल तेवढ्याला लाल दिव्याची मागणी करणारे लोक अनेक आहे। त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे त्याचा ॲक्टिव्ह माणूस आहे, त्याच्याजवळ तरी लाल दिवा आला की आला नाही तरी निळा दिवा त्याच्यासोबत राहिला आहे। पण ठीक आहे, म्हणजे मिळाला तर तो नक्की मी देणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे एवढ्याला मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आपल्याला नक्की सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे। सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे, त्यानंतर एसओमध्ये संधी मिळणार आहे, महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक महामंडळ कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत। तर त्यासाठी आपण निर्धास्त राहा आणि आपण सगळ्या आजच्या परिषदेला आलात, सगळा भिक्खू संघ या ठिकाणी आले, भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात इथं आलेले आहात
त्याबद्दल मी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सर्व डिव्हिजनमधून लोक चांगल्या संख्येने आलेले आहेत. त्या सर्वांच्या ठिकाणी हार्दिक आभार करतो आणि विशेष प्रकाश लोणेंचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि म्हणजे त्यांच्या पाठीमाग आहे तेवढे माणसांचे लोंढे, ज्यांच्या पाठीमाग आहे माणसांचे लोंढे, त्यांचं नाव आहे प्रकाश लोंढे. त्यामुळं तो लोकांना दिसतो ठीक आहे तो आणि तो आणि सत्कार्य करतो म्हणजे आवडत त्यामुळे ठीक आहे. तर आपण सगळे या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचा आभार. आणि गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, मी सुद्धा हे गाणं ऐकणार आहे, त्यानंतर मग मी जाणार आहे. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. रेडकर या सर्वांचं मी स्वागत करते. त्याचप्रमाणे 8 ते 10 देशांमधील सर्वांचं नाशिक शहरामध्ये स्वागत करत आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आजची ही बौद्ध धम्म ही जी सत्याग्रह हा जवळपास 5 वर्ष चालला आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते. मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते. आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते. धन्यवाद. तुमच्या पोहोचवण्याचं काम म्हणून आपण सुद्धा कोणाच्या वाटेला जायचं नाही. मी वारंवार सांगतो, आपला धम्म प्रसार करत असताना आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही. पण चुकून कोणी आपल्या वाटेवर आलं, चुकून कोणी आपल्या वाटेवर आलं, आपली वाट मारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावल्याशिवाय आपल्या मार्गावर येणार नाही. हा आपला इतिहास आहे. भीमा कोरेगावचा सिंगापासून तर शेपटीपर्यंत खाण्याची तर शेपटीपर्यंत खायची तसे पण इतर जातीचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन वागणं हा की रे, आणि वागणं हा की रे, जोरात वागणं हा की रे. नुसती घोषणा करून जमत नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर लागते. जमणार नाही तर त्या पॉवरला धम्म आणि राजकारण या बाजूला जर कोण असल्या तरी ते चैतन्य निर्माण करून त्यांची मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं. भदंत सुगाजी यांना सरचिटणीस तर भदंत सकरत्न यांना चिटणीस करण्यात आलं. आढळ जमान्याच्या कार्यक्रमात घोषणा केली मोदीजी की प्रकाश लोंढे अध्यक्ष असावा. मी म्हणलं साहेब मी नाही अध्यक्ष असणार, तर तो कार्यक्रम मला माहिती आहे मी कसा करणार आहे. त्यासाठी मी अध्यक्ष असणार नाही, त्यासाठी तुमच्या मागे नामदार आहे, रिपब्लिकन पक्ष आहे म्हणून तुम्ही अध्यक्ष नको. तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पिपारीची जल तयार केली त्याच्या तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे अशा मी सर्वांनी गरज घेतली. आणि म्हणून आठवले साहेबांनी ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं. म्हणून एकदा काय करावं, जोरदार काय करायचं, खूप समजदार आहात तुम्ही. बुद्धाच्या पुस्तक आहे त्रिपिटिका, त्याचं तत्वज्ञान, त्याचे सुप्त आहे. सुप्त पीठक, अभिधम्म पीठक, विनय पीठक हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जास्त महत्व देतो स्तूपाला. काय स्तूप म्हणजे काय? भिक्खू संघ आणि बुद्धांच्या अनुयायाचे जे अवशेष आहेत ते ठेवण्याची जागा आहे. अजून माहित नाही अनेक लोकांना. चैत्य काय? चैत्य काय आहे चैत्य? तर ते पूजागृह आहे, माहित नाही तुम्हाला. मला चैत्य स्तूप आणि विहार, विहार म्हणजे काय हो? ते भिक्खूंचं निवासस्थान आणि पूजा अर्चेचं ठिकाण. हे ठिकाणामधून मला अभिमान आहे मुस्लिम समाजाचा. त्याचा आजपासून पवित्र रमजान सुरू झाला आहे. मला अभिमान आहे ख्रिश्चन समाजाचा. त्यांच्या वेळेला, त्यांच्या तारखेला आमंत्रण न देता ते
त्यांच्या पूजा अर्चा करतात. हिंदू धर्माचा मला सांगता येणार नाही 31 कोटी देव धर्म असले तरी, कारण ते त्यांच्या धर्माचा त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतात. पण बौद्ध धर्माचे लोक मंगळवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार हा कोणताच वार आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारात जाऊ, शरण म्हणू, पंचशील म्हणू, असा काही ठराव करा पंथाची जागतिक का त्या दिवशी आमचा ओरिजिनल बौद्ध जो स्वतः फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हप्त्यातून एकदा का होईना, मी म्हणत नाही मुस्लिम समाजाचा अभिमान आहे, 5 वेळा नमाज करतात, अरे एकदाचा हप्त्यातून जा, हा खरा प्रामाणिक. वादिवाद जर घरात होत असतील होतात, भूषण, नानाभाऊ, लल्ल्या, विट्या, वस्ताद, स्नेहा, दीक्षा आमचे वादिवाद होतात, मतभेद आहेत, उद्या पण असतात. तसे धर्मासाठी भिक्खू संघात मतभेद आहेत. पण माझ्या लोंढे परिवारामध्ये असताना जर माझ्या परिवारावर वेळ येईल तर माझी म्हातारी कापसाई सुद्धा दांडके घेऊन उभं राहते. तसे बौद्ध धर्माचे अनेक आता बुद्ध गयाचा प्रश्न आहे, हिनयान असेल की महायान असेल, बाजूला ठेवून थेर असतील का महाथेर असतील, बाजूला ठेवून त्या बुद्ध गयेसाठी तुम्हाला म्हणा जो नामदार आठवले साहेब आदेश देतील, पक्ष म्हणून तो आदेश आणि धम्म उपासक म्हणून मी ज्यांना अभिप्रेत मानतो ते बदंत सुगत असतील की बदंत संघरत्न असतील, यांचा जो आदेश येईल त्यासाठी तुम्ही धम्मासाठी माझ्यासोबत राहणार आहात का नाही? हात वर करा, एकदम हात वर दिसे करू नका, जोरात टाळ्यावर हात वर करून. होय साहेब, मी यासाठी पंजाब येणारा थर्मल पॉवर स्टेशन महानगरपालिकेत 14 वर्ष ऐक्य केल्याचा प्रयत्न केला, ऐक्याची इथे लावली तरी मला तिकीट त्या आठवड्यात सांगितलं साहेब तुम्ही ऐक्या बरोबर, पण माझ्या विरोधात येऊ नका, अजिबात येऊ नका. आणि आठवले साहेब आले नाही आणि हा पठ्ठाने ऐक्याची सुद्धा काय अवस्था केली तुम्ही बघितलंय. आणि पठ्ठ्या जनरल वार्डामध्ये तुमच्या तुमच्या ताकदीवर, तुमच्या हिमतीवर निवडून आला, म्हणून आपल्याला बुद्धकीवर जायचं. तुम्ही माझ्या बरोबर असल्यावर महासभेत मी साहेब पुढे दावत करतो, महाराष्ट्रात पुढे दावत करतो. माझ्याकडे आले बघते भूषण बाई म्हणून नाही, तो आंदोलन असेल बाई, पण ते तो खुल्लं सांगतो की हे माझे लेकर आहेत, त्या वाघाच्या डरकाळी फोडायला त्यांना मी शिकवलं नाही, स्वयं बुद्धीला आणि त्याच्या विरोधात ते लढतात, म्हणून तुम्हाला मला बुद्ध करून जायचं, भाषण करून जमायचं नाही. पण तरी म्हणून नामदार भुजबळ साहेबांसारखं त्यांच्याकडे अपेक्षा करून मोदी मुख्यमंत्री महोदय, मोदी साहेब म्हणजे त्यांची सत्ता आहे त्यांची, आम्ही अपेक्षा करतो की हो छोटे छोटे काम आहेत आमचे. शीशा टूटे हल मच जाए, शीशा टूटे हल मच जाए, दिल टूटे आवाज नाही, दिल टूटे आवाज नाही. या पद्धतीनं हे आवाज नाही येणारं बौद्ध धर्माचं काम आहे. म्हणून मी जास्त बोलणार नाही, तर माझा वेळ मी आठवणी साहेबांना देणार आहे. आणि तुम्हाला पंचशील तत्वाचे गाणे पण ऐकायचे, जागेवर उठणार